या सगळ्या विषयी अधिक माहिती आपण घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्या सोबत जोडले गेलेले। स्वप्नील, जो माहोल वरई डोम परिसरात होता तोच विंगेतही या भाषणानंतर आता पाहायला मिळतोय। काय सांगतोय मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रित होण्याच्या या घोषणेनंतर? काय भावना आहेत दोनही मनसैनिक आणि शिवसैनिकांची? नक्कीच वरळी डोममध्ये मी सध्या विंगेत आहे। मात्र एकूण जे भाषणं झाली यानंतर एक चैतन्याचं वातावरण या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे। भाऊकपणा या ठिकाणी पाहायला मिळाला जेव्हा राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील हे भाषण करत होते। आणि यानंतर खरं तर वरळी डोममध्ये या परिसरामध्ये सुद्धा चर्चा आता एकत्र युतीची आहे। यामुळे त्यांचे संवाद साधू काय वातावरण आहे सध्या आणि काय तुमच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे? आजचा जो दिवस आहे सर्व मराठी माणसांसाठी आजचा हा खूप ऐतिहासिक दिवस आहे। एकदम आनंदाचा दिवस आहे की जेणेकरून 20 वर्षांचा कालावधी निघून गेला आणि आमचे साहेब आज एकत्रित आले आणि नक्कीच या महाराष्ट्रातील मराठी बांधवांना चांगले दिवस येतील। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर फोटो सुद्धा आता फोटो सेशन सुद्धा या ठिकाणी शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील यांचे सुरू आहेत। या ठिकाणी नेते सुद्धा आता घरी जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र चर्चा त्यांच्यामध्ये आहे ती म्हणजे एकत्र आल्याची आणि सर्व आनंदाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। आपल्यासोबत संजय दिना पाटील जे आहेत खासदार साहेब, काय सांगाल एकूण आनंदाचं वातावरण दिसतंय चेहऱ्यावर? बघतोय ना, काय बघितलं ना आपण, काय एक नवीन उत्साह, नवीन मुलुंडमध्ये आता मनसैनिक शिवसैनिक एकत्र दिसतील, एकत्र आहेतच। आता पूर्ण महाराष्ट्रात दिसतील, नुसतं मुलुंड का गल्ली गल्लीत आणि पूर्ण महाराष्ट्रात एक नवीन वातावरण सुरू झालंय। आणि मराठीच्या मुद्द्यावरती खरं तर एकत्र आलेले आहेत। पालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत, काय वाटतं तुम्हाला? एकत्र राहण्यासंदर्भात सुतोवाच केलेले आहेत मात्र विरोधक टपलेले आहेत। आता एकत्र सुरुवात झाली, आता सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, सूचक इशारा आहे, आगे आगे देखो होता है क्या असं सूचक वक्तव्य या ठिकाणी खासदार यांनी केलेलं आहे। लागवी अगदी आपण पाहतोय स्वप्नील, या ठिकाणी मात्र उत्साहाचं वातावरण आहे। ज्या क्षणी या दोघांनी ग्रँड एंट्री खरं तर या व्यासपीठावर केली त्यावेळी मात्र तो माहोल काहीसा वेगळा होता। आज मात्र जेव्हा केवळ एकत्र आलोय ते या क्षणापुरता नाही तर एकत्रित राहण्याकरता, म्हणजे ही केवळ महापालिकेपुरता मात्र युती नसणार आहे तर महाराष्ट्र काबीज करायचा आहे हे विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं तितकीच महत्त्वाची आहे। लागवी नक्कीच मराठीच्या म साठी नाही तर महाराष्ट्राचा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलं, महाराष्ट्र काबीज करायचं आहे, मुंबई महापालिका सुद्धा काबीज करायची आहे, अशा प्रकारचं हे एक वक्तव्य होतं। आणि कुठेतरी चैतन्य या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळालं। पहिली निवडणूक आता लागणार आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची आणि यातूनच हा जो मराठीचा लढा आहे तो उभा राहिलेला आहे। कारण आगामी निवडणुका यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत की एकूण मराठी मतदार किती आहेत, हिंदी मतदार किती आहेत। हा जरी दुसरा मुद्दा असला तरी हिंदी सक्ती करण्यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता याच्या विरोधामध्ये हा लढा होता। मात्र याची पालमुळं ही जी रोवली गेली होती, ही जे झाड उगवलं होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि याचा करिश्मा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही विंगेत आहात या सगळ्या दोनही महत्त्वाच्या भाषणानंतर आता मात्र मनसैनिक शिवसैनिक नेमका काय सांगतोय? क्विक रिॲक्शन घ्या, अनेकांशी बोला, काय म्हणणे त्यांचं? नक्कीच आपल्यासोबत आहेत या ठिकाणी मनसैनिक शिवसैनिक आहेत, त्यांचे संवाद साधू। काय रिॲक्शन आहे तुमची, काय भावना आहे? कारण मगाशी तुम्ही भावुक झालेले पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये 2 ठाकरे एकत्र झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जसे उद्धव साहेब म्हणाले की मग मराठीचं नाही महाराष्ट्राचा सुद्धा, मराठीचा सुद्धा, आणि त्यामुळं मुंबई त्यानंतर महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसांचाच आहे आणि तो त्याचाच राहणार। आणि म्हणून आज मनसैनिक आणि शिवसैनिक दोघेही खंबीरपणे एकत्र झालेले आहेत, दोघांनी हातात हात घातलेले आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।